रेल्वे रूळ ओव्हरहेड बार आणि अन्य तांत्रिक कामासाठी आज मध्य रेल्वे, मुख्य आणि हार्बर तसंच पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण, हार्बरवर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते चुनाभट्टी ते बांद्रे अप अँड डाऊन या मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन या जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे। बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बेस्ट बस सुधारणांच्या आराखड्याला मुंबई महापालिका सभागृहाने अंतिम मंजुरी दिली आहे। यात बेस्ट बस भाडेवाढ, बेस्ट बस संकेत कपात आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे भत्ते कपात अशा अनेक महत्त्वाच्या बदलांचा समावेश आहे। यापैकी अनेक बदलांना महापालिकेतील विरोधी पक्ष आणि बेस्ट कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे। तसंच हे बदल बेस्टला खासगीकरणाकडे घेऊन जाणारे असल्याचेही आरोप करण्यात आले। जिकडे जाणार तिकडे कचरा टाकायला होणारा विरोध पाहता आता महापालिकेनं कठोर निर्णय घेतलाय। यापुढे महापालिका हद्दीत नागरिकांनी कुठेही कचरा टाकायला विरोध केला तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करायला सुरुवात केली जाणार आहे। जमावबंदी आदेशाचं उल्लंघन आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। कंचनवाडी परिसरात 8 नागरिकांवर आणि नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। नगरसेवक कचरा गाड्यांना विरोध करण्यास समोर येतील तर त्यांच्यावर सुद्धा अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे। सतत होणारा विरोध पाहता महापालिका आणि विभागीय आयुक्त यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। आजपासून महापालिकेच्या हद्दीत असलेल्या महापालिकेच्या जागेवर महापालिका कचरा टाकणार आहे। त्यामुळे आता कचरा प्रश्न पुन्हा पेटणार यात शंका नाही। बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे, पण कनिष्ठ महाविद्यालयातल्या प्राध्यापकांचा उत्तरपत्रिका तपासणीवरचा बहिष्कार कायम आहे। त्यामुळे 80 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत। प्राध्यापकांच्या मागण्या पूर्णपणे सरकारनं मान्य न केल्याने प्राध्यापकांचा बहिष्कार आंदोलन कायम राहणार आहे। शिक्षण मंत्र्यांबरोबर महासंघाची चर्चा झाली आहे। काही मागण्यांचे शासनादेशही काढण्यात आले आहेत। इतर महत्त्वाच्या मागण्यांबाबत चर्चा सुरू आहे। अंतिम निर्णय होईपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार कायम राहील असा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेनं पवित्रा घेतलाय। 12वीचा निकाल वेळेवर लागला नाही तर त्याला शासन जबाबदार असेल। मुख्यमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी शिक्षक संघटनेने केली आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर खाजगी कारखान्याचे चेअरमन पी.बी. ठोंबरे यांच्या जीवनावरील साखरनामा या पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झालं। त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असणारे विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांचं कौतुक करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पवारांनी तिरकसपणे टीकाही केली। महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष या गावात करणे त्याचं काम इथं अतिशय चांगले दुधाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे खरं सांगायचं महाराष्ट्राच्या विधानसभेत होते तेव्हापासून मी बघत होतो, पण त्यापेक्षा मला त्यांची दूध धंद्यावर जास्त होते आणि त्यांनी दुधाच्या धंद्यात औरंगाबादला फार चांगले काम केलं। चांगले शेतकऱ्यांना मदत केली, किंमत मिळवून दिली, वाईट प्रॉडक्ट काढले। म्हणजे मला कधी कधी गंमत वाटते म्हणजे हे हप्त्या डोळ्याच्या वर राहिले आणि हे चांगल्या कामात कसं काय लागलं असतं। चांगली गोष्ट काही विधायकी कामं कशी करत असतात आणि त्यामुळं आज विशेषतः औरंगाबाद आणि या सगळ्या भागामध्ये दुधाच्या धंद्याचं मार्गदर्शन आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडून होतं आणि तुम्ही त्याचा स्वीकार केला पाहिजे, कारण अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी वाय प्रॉडक्ट करून काम केलं। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी आमदार लक्ष्मण जगताप गटाच्या ममता गायकवाड यांची निवड निश्चित झाली आहे। त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपद पदी आपले समर्थक राहुल जाधव यांनाच मिळावे यासाठी प्रयत्न करणारे आमदार महेश लांडगे गटाला जोरदार धक्का बसलाय। सलग दुसऱ्यांदा जगताप यांनी त्यांच्या समर्थक नगरसेवकाला स्थायी समिती अध्यक्षपदी बसवले। ममता गायकवाड यांचा भाजपकडून एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची जवळपास निवड आता निश्चित झाली आहे। निवडीमुळे आमदार महेश लांडगे गट प्रचंड नाराज झाला असून त्यांच्या गटाचे महापौर नितीन काळजे यांनी राजीनामा दिलाय, तर महेश लांडगे समर्थक आणि स्थायी समिती अध्यक्षपदाच्या स्पर्धेत असलेल्या राहुल जाधव यांनीही राजीनामा दिलाय। त्याचवेळी इतर पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्यानं पिंपरी चिंचवड शहरात राजकीय भूकंप झालाय। दुसरीकडे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पक्षात गट नसल्याचे सांगत पक्षाला अडचण होऊ नये म्हणून सर्वच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतल्याचे सांगितले।
कॉपी केल्याच्या संशयावरून मुलींची घृणास्पद पद्धतीने झडती घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामधील लोणी काळभोरमध्ये घडलाय। सध्या 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत। लोणी काळभोरमधील MIT शाळेत या परीक्षेचं केंद्र आहे। या ठिकाणी परीक्षार्थी मुलींची अतिशय वाईट पद्धतीने झडती घेण्यात येत होती। मुलींना विवस्त्र करून त्यांची तपासणी केली जात होती। सलग 3 ते 4 दिवस हा प्रकार सुरू असल्यानं मुलींनी अखेर पालकांकडे तक्रार केली। त्यावर संतापलेल्या पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं। दरम्यान शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याला भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली तर मुलींची अशा पद्धतीने झडती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हिंदी चित्रपटासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर उभारण्यात आलेला सेट अखेर काढायला सुरुवात झाली आहे। मागील 5 महिन्यापासून हा सेट इथंच उभारून ठेवण्यात आला होता। प्रत्यक्षात 31 डिसेंबर 2017 पर्यंतच हे मैदान वापरण्याची परवानगी देण्यात आली होती। मात्र 2 महिने उलटले तरी सेट तसाच होता। अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे, मात्र त्याचं चित्रीकरण अजूनही सुरू झालेलं नाही। असं असताना हा सेट मैदानावर अडचण ठरत होता। या संदर्भात तक्रारी आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनानं मंजुळे यांना हा सेट तात्काळ काढून टाकण्याची सूचना केली होती। त्याचप्रमाणे कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर नागराज मंजुळे यांनी स्वतःचा सेट काढून घेण्यास सुरुवात केली। चित्रपटाचं चित्रीकरण अनिश्चित काळासाठी लांबल्यानं सेट काढत असल्याचं त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं। धुळे जिल्ह्यातील आणि नंदुरबार जिल्ह्यातील 3.5 लाख हेक्टरपैकी 2.5 लाख हेक्टर कापूस बोंडअळीच्या माऱ्यामुळे उद्ध्वस्त झालाय। यात या दोन्ही जिल्ह्यातील कापूस उत्पादक होरपळून निघालाय। गेल्या अधिवेशनात बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं मदतीचं आश्वासन दिलं होतं, मात्र आता दुसरं अधिवेशन सुरू झालं तरी बोंडअळीची मदत मिळाली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे। जिथं एकरी कापसाला 15 ते 20 हजार खर्च येतो तेवढा खर्च शासनाच्या मदतीतून वसूल होणार नाही असा आरोप शेतकऱ्यांचा आहे। अजूनही कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। कांद्याच्या दरावरून एका शेतकऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येवला बाजार समितीच्या आवाराबाहेर घडला। कांद्याच्या प्रतिवरून व्यापाऱ्यानं कांदा खाली करण्यास नकार दिला, तसंच व्यापाऱ्यानं शेतकऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली। या मारहाणीत शेतकऱ्याला दुखापत झाली असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। 2 दिवस बाजार समितीची सुट्टी असल्यानं हा प्रकार शनिवारी उघडकीस आला। बाजार समिती प्रशासनानं व्यापारी आपल्याकडे नसल्याचं सांगल्यानं तर या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही। लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा महामार्गावर उमरगा लातूर या एसटीला झालेल्या अपघातात 14 प्रवासी जखमी झालेत। औसा ते लांबजना पाटी दरम्यान असलेल्या फत्तेपूर पाटी जवळ अपघात झाला। भरधाव वेगात निलंग्याच्या दिशेनं जाणाऱ्या आयशर टेम्पोची आणि एसटी बसची धडक झाल्यामुळे हा अपघात झाला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बस ड्रायव्हरनं टेम्पो भरधाव वेगात येत असल्याचं पाहून बस थांबवली, मात्र आयशर टेम्पो चालक दारूच्या नशेत असल्यानं त्याचा टेम्पोवरील ताबा सुटला, त्यामुळे टेम्पो थेट एसटीवर येऊन आदळला। ही धडक इतकी भीषण होती की बसमधील 50 पैकी 14 प्रवासी गंभीर तर काही किरकोळ जखमी झालेत। जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मुखात हरिनामाचा जप आणि तुकारामांच्या जयघोषानं दाखल झालेल्या लाखो वैष्णवांच्या साक्षीनं देहूनगरीत तुकाराम बीज सोहळा मोठ्या भक्तिभावानं पार पडला। विणा आणि टाळ मृदुंगाच्या साथीनं भजन कीर्तनानं देहूनगरीचा सारा आसमंत दुमदुमून गेलेला पाहायला मिळाला। पांडुरंगाच्या मुख्य मंदिरातील आणि तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरातील दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या। काकड आरतीनं बीज सोहळ्याची सुरुवात झाली। यानंतर मुख्य मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात महापूजा करण्यात आली। तसंच पालखीच्या मुख्य मंदिरातून टाळकरी, सनई, चौघडे, शिंगेवाली, ताशे, नगारे, अब्दागीर, चौरा, गरुड टक्के, जरीपटके यांच्यासह मोठ्या लवाजमासह वैकुंठ गमन मंदिराकडे प्रस्थान झालं। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या नामाचा गजर करत भाविकांनी नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी केली। गेली 369 वर्ष चालत असलेला हा सोहळा आजही तेवढ्याच उत्साहानं साजरा करण्यात येतोय। बंजारा समाजामध्ये होळीच्या सणाला मोठं महत्त्व आहे। नांदगाव तालुक्यातील बंजारा समाजाच्या तांड्यावर धुळवडीच्या दिवशी धुंडची परंपरा जोपासली जाते। विशेष म्हणजे धुंडमध्ये महिलांकडून पुरुषांना काठीचा प्रसादही दिला जातो। ही अनोखी प्रथा पाहण्यासाठी ग्रामस्थही मोठी गर्दी करतात। धुंडीला बंजारा समाजातील महिला पारंपरिक वेशभूषेमध्ये घेर धरून वाद्याच्या तालावर लेंगी नृत्य करतात। बंजारा समाजात वर्षभरात जन्माला येणाऱ्या नवजात मुलाचं नामकरण हे धुंडीच्या दिवशी केलं जातं। त्याला विशेष असं महत्त्व आहे। नवजात बालकाला सफेद वस्त्र परिधान करून हार घालून त्याच्यासमोर लाभ
दिवशी पोळी पुऱ्या नैवेद्य ठेवला जातो. त्याच्यासमोर एक आडवी बल्ली ठेवली जाते. धुंडीसाठी निमंत्रित केलेले नातेवाईक काठीनं बल्लीवर मारतात, त्याला होळी म्हणतात. अकोले तालुक्यातील जामगाव येथील होळीच्या धगधगत्या ओमकुंडात देहभान विसरून भाविक चालतात. गवळी बाबांचे भक्तही शेकडो वर्षापासूनची श्रद्धेपोटी आलेली परंपरा चालत आली आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र धुळवड खेळली जाते. मात्र आदिवासी भागात आगीची अनोखी धुळवड गेल्या अनेक वर्षांपासून खेळवली जाते. या दिवशी वाजत गाजत मिरवत आलेली देवाची काठी मंदिरासमोर स्थिरावते. पाठोपाठ टाळ मृदुंगाच्या तालावर आलेली वीरांची मिरवणूक होळीभोवती फेर धरून भक्तांचा चित्कार सुरू होतो. आणि याच वेळी होळीच्या धगधगत्या होमकुंडात देहभान विसरून गवळी बाबांचे भक्त होळीच्या या ज्वाळा आणि निखाऱ्यांवरून चालत जातात. धुळे शहरात जिल्हा पोलीस प्रशासनानं होळीच्या दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली. धुळवडीच्या दिवशी सर्वसामान्य नागरिक होळी साजरी करत असतात. त्यावेळेस कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तावर असतात. त्यामुळे त्यांना होळीचा आनंद घेता येत नाही. यासाठी होळीच्या दुसऱ्या दिवशी पोलीस प्रशासनानं पोलीस कवात मैदानात होळी साजरी केली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पोलीस मुख्यालय आणि पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. संगीताच्या तालावर पोलिसांचा ठेका आणि रंगांची उधळण करत तणावात राहणाऱ्या पोलिसांना काही क्षण दिलासा देऊन गेली. सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात गोसावी समाजाची अनोखी होळी पाहायला मिळाली. या होळी सणानिमित्त झेंड्याचा खेळ खेळला जातो आणि या खेळादरम्यान महिला काठ्यानं पुरुषांना मारतात. या समाजात होळीनंतर तिसऱ्या दिवशी झेंड्याचा खेळ खेळला जातो. ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्याच ठिकाणी गल्लीच्या मध्यभागी झेंडा बांधला जातो. तो झेंडा पकडून सर्व महिला उभ्या असतात. पुरुष मंडळी हा झेंडा पळवण्याचा प्रयत्न करतात, तर महिला पुरुषांना झेंडा पळवून नेण्यापासून रोखतात. त्यावेळी पुरुष मंडळींना पिटाळून लावण्यासाठी महिला पुरुषांना काठीनं बदलून काढतात. होळीच्या दिवशी पुरुष मंडळींना काठीनं मारण्याची परंपरा गोसावी समाजात वर्षानुवर्ष चालत आली आहे. होळी आणि रंगपंचमीच्या निमित्तानं होळी रंगलाव या कार्यक्रमाचं आयोजन मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे करण्यात आलं होतं. वात्सल्य, प्रेम, आशा विविध संगीत रागांमधील गीतांची मेजवानी रसिकांना या कार्यक्रमातून मिळाली. अनेक बंदिशी यावेळी सादर करण्यात आल्या. वसंतराव देशपांडे संगीत सभा आयोजित या कार्यक्रमाला राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागानं प्रायोजकत्व नाकारल्यानं पंडित चंद्रकांत लिमये यांनी आपली नाराजी व्यक्त केली. चांगलं काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन मिळण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आणि आता पाहूयात काही देशविदेशातल्या महत्त्वाच्या घडामोडी झटपट. ईशान्य राज्यांच्या निवडणूक निकालामध्ये भाजपनं आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. त्रिपुरामध्ये डाव्यांची गेल्या 25 वर्षांची दीर्घकालीन सत्ता भाजपनं खेचून आणली आहे. निकालामुळे विद्यमान मुख्यमंत्री माणिक सरकार यांची सत्ता संपुष्टात आली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपनं शून्यातून ही सत्ता मिळवली आहे. त्यामुळे अमित शहांच्या चाणक्य नीतीला पुन्हा एकदा यश आल्याचं दिसतंय. डाव्यांकडे आता केवळ केरळ राज्याची सत्ता राहिली आहे, तर दुसरीकडे नागालँडमध्येही भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप बहुमताच्या उंबरठ्यावर आहे, तर एनपीएफ दुसऱ्या स्थानावर असून सत्ता स्थापन करण्यासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. मेघालयात सत्ताधारी काँग्रेस म्हणून सर्वात मोठा पक्ष उदयाला आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमध्ये मिळवलेल्या विजयाचं श्रेय भाजप कार्यकर्त्यांना दिलंय. भाजपच्या विजयाचा जल्लोष भाजपच्या कार्यालयात मोदींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी मोदींनी अमित शहा यांच्या नेतृत्वाचंही कौतुक केलं तर ईशान्य भारतातील नागरिकांनी विकासाचा मंत्र स्वीकारल्याची प्रतिक्रियाही दिली. ईशान्य भारतातल्या निवडणुकांचा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचा विजय असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलंय. ईशान्येकडील राज्यांमधल्या भाजपच्या त्रिपुरातल्या विजयाची देशभर चर्चा आहे. या विजयात त्रिपुराचे प्रभारी सुनील देवधर यांचा मोलाचा वाटा आहे. देवधर हे महाराष्ट्रातले आहेत, मात्र गेल्या 2 वर्षापासून त्यांनी त्रिपुरात ठाण मांडलं होतं. बूथ पातळीवर जाऊन त्यांनी भाजपचं संघटन मजबूत केलं होतं. मेघालयमध्ये काँग्रेसनं सत्ता स्थापनेचा दावा केलाय. काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपाल गंगाप्रसाद यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केलाय. मेघालयमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही, मात्र 21 जागा मिळवलेला काँग्रेस पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्याचा काँग्रेसला घटनात्मक अधिकार असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलंय. दुसरीकडे भाजपचे नेतेही सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. पत्रकार सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. कर्नाटकाच्या विशेष पोलीस पथकाने कारवाई केली आहे. हिंदू युवा सेनेचा नवीन कुमार असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. नवीन कुमारनं गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना आश्रय दिल्याचा तसंच सराव शिबिरासाठी व्यवस्था केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी नवीन कुमार याला सत्र न्यायालयानं 8 दिवसाची कोठडी सुनावली आहे. नवीन कुमार हा मांजा जिल्ह्यातील मद्दूर इथला रहिवासी आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येच्या 5 महिन्यानंतर नवीन कुमारला अटक करण्यात आली आहे. नवीन कुमारला गेल्या आठवड्यात बंगळुरूतून ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांच्याकडे एक 32 कॅलिबर बंदूक आहे आणि 15 जिवंत काडतुसं आढळली आहे. एसआयटीनं केलेल्या चौकशीत नवीन कुमारचा गौरी लंकेश यांच्या हत्येत सहभाग असल्याचं समोर आलं आहे. व्हिएतनामचे अध्यक्ष ट्रायन दाई क्वांग दिल्लीत दाखल झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती कोविंद यांनी त्यांचं स्वागत केलंय. क्वांग यांचा भारतात 3 दिवसाचा दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत कलाकार आणि व्यापाऱ्यांचे 18 जणांचं प्रातिनिधिक मंडळही आहे. या दौऱ्यादरम्यान क्वांग हे बोधगयाला देखील भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान दक्षिण चीनी समुद्र मुद्द्यावरही चर्चा होईल. तसंच व्हिएतनाम नेव्हीसाठी काही उपकरणं खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती व्हिएतनामच्या राजदूतांनी दिली आहे. आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या नवजोत कौरनं सुवर्णपदकाची कमाई केली. आशिया कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. 64 किलो वजनी गटात तिनं जपानच्या मिया इमाईला 9-1 मात केली. एकतर्फी झालेल्या या लढतीमध्ये नवजोतनं सहज बाजी मारली तर विनेश फोगटनं 50 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलं. त्याचप्रमाणे भारताच्या साक्षी मलिकला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. तिनं 62 किलो वजनी गटात तिनं कांस्य पदक पटकावलं. भारताने या स्पर्धेत एकूण 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्य पदकाची कमाई केली. अनेक दिवसांपासून चर्चेत असणारे ऑस्कर पुरस्कार रविवारी संध्याकाळी 6 पासून लॉस एंजलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये रंगणार आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्काराचं हे 90वं वर्ष असून भारतात सोमवारी सकाळी 5:30 वाजल्यापासून हा पुरस्कार सोहळा पाहत आहे. यावर्षी द शेप ऑफ वॉटर, द पोस्ट, डंकर्क, 3 बिलबोर्ड्स या सिनेमांना, हॉलिवूड सिनेमांना सर्वाधिक नामांकन मिळालेली आहे. सलमान खानची बहुचर्चित दबंग टूर आता पुण्यात रंगणार आहे. अनेक देश फिरल्यानंतर तर सलमान खान आणि त्याची गँग पुण्यात कार्यक्रम करणार आहे. अभिनेता सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, मनीष पॉल, जॅकलिन फर्नांडिस आदी कलाकार दबंग टूरमध्ये परफॉर्म करणार आहे. जगप्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बिबरनं आपला 24वा वाढदिवस नुकताच आपल्या जवळच्या मित्रपरिवारासोबत साजरा केला. जस्टिन बिबरने एका खाजगी पार्टीचं आयोजन करून लॉस एंजलिसमध्ये काही मोजक्याच मित्रांसोबत ही बर्थडे पार्टी सेलिब्रेट केली. सध्या सोशल मीडियावर जस्टिन बिबरचे फोटो व्हायरल होत आहेत. सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी झुंड या सिनेमात चित्रीकरणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं मैदान भाड्यानं देण्यात आलं होतं. मात्र त्यावरून झालेल्या गदारोळावरून अखेर हा सेट हटवण्याचे आदेश
खुद्द मंजुळे यांनीच आता दिले. बॉलिवूडची सुपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी जान्हवी कपूरनं पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नेहमी सावलीसारखी असणारी आई जान्हवीनं अचानक गमावली आहे. एका मुलीसाठी आपल्या आईचं आयुष्यातून कायमचं निघून जाणं ही गोष्टच खूप दुःखदायक आहे. आईच्या अचानक जाण्यानं आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधी भरून निघणार नाही, अशा शब्दात जान्हवीने इंस्टाग्रामवर पोस्ट टाकताना आईप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.